तुम्ही दोघी आई आणि मुलगी फेसिंगनी दिसता पण दिसतो असं मला एक नवीन म्हणजे कॉमेंट मिळालेली आहे. ती गौरी सारखीच थोडीशी शाय इंट्रोवर्ट नाही म्हणता येणार पण शाय मितभाषी कमी बोलणारी. तू माझ्याशी किती वाईट वागलीस ना तरी सुद्धा मी तुझ्याशी वाईट नाही वागणार. त्याच दोन माझ्या मुली आहेत, त्याच माझ्या दोन पाठराखीण आहेत, कारण त्यांच्याकडे मी माझे सुख दुःख सगळे शेअर करते. नमस्कार मंडळी, पाठराखीण ही मालिका 1 जूनपासून आपल्या भेटीला आली आणि पहिल्यांदाच मी या सेटवर आली आहे. सो आपण या सगळ्या फॅमिलीला ओळखून घ्यायचा प्रयत्न करूया, जाणून घेऊया सगळ्या कॅरेक्टर्सबद्दल. पण सध्या भाग्यश्रीची आजी आणि आई माझ्यासोबत आहेत. खूप स्वागत दोघींचंही, शकुंतला आणि मितालीताई खूप स्वागत. कशा आहात? आणि पुन्हा एकदा जोरदार मालिकेत काम करायला सुरुवात झाली आहे 1 तारखेपासून. मस्त काम असेल तर आनंद असतोच आणि चांगले चांगले कलाकार जर बरोबर असतील तर त्यामध्ये अजूनच जास्त आनंद असतो. आणि जर काही वेगळं अजून कॅरेक्टर तुम्हाला प्ले करायला मिळत असेल तर त्यात अजून वेगळाच आनंद असतो. सो हॅपी. आम्हालाही कॅरेक्टर्स नवीन आहेत पण आमच्याही एक फॅमिलीचा भाग होणार आहेत सगळेजण. शकुंतला मॅम, इतकी वर्ष तुम्ही मालिका करताय, अनेक काम म्हणजे इंडस्ट्रीमध्ये काम करताय, शिवाय तुमचं एक गाजलेलं काम म्हणजे रात्रीच खेळ चाले. सो त्याच्यावरून तर तुम्हाला सगळे ओळखत असतील, पण आत्ता ही आजी किती वेगळी आम्हाला दिसणार. म्हणजे आता तू रात्रीचा खेळ चालीचा उल्लेख केलास म्हणून पण ते कॅरेक्टर असं उलटं फिरवलं तर ही आजी आहे. म्हणजे माई त्याच्या असं उलटं फिरवलं की माई आजी. म्हणजे ही खूप खंबीर आहे आणि स्वतःचं वर्चस्व गाजवणारी आहे, चांगली आहे, स्वभावाने प्रेमळ आहे. पण तिचं इतकं प्रेम आहे तिच्या नातीवर आणि तिच्या मुलीवर की त्या प्रेमापोटी ती कुठलीही स्टेप घ्यायला तयार होते. म्हणजे ती स्वतः वाईट ठरली तरी चालेल पण त्यांचं भलं झालं पाहिजे, ते सुखात राहिले पाहिजे. हे तिच्या फक्त डोळ्यापुढे तेवढंच आहे की आपली मुलं म्हणजे माझी मुलगी, माझा नात हे सगळे सुखात राहिले पाहिजेत. हे असं कॅरेक्टर आहे. ते वेगळं होतं पण तरी पण ते कसं होतं, ती प्रेमळ होती, हे होती, ती तशी गुडी अशी होती, सगळं सहन करणारी. ही सहन करणारी नाही आहे, ती तेवढाच कठीण निर्णय घेणारी पण आहे. असं ते वेगळं आहे. म्हणजे माझ्यासाठी माझ्या स्वभावाच्या फार विरुद्ध हे कॅरेक्टर आहे. करते मी. आता प्रेक्षक ठरवतील त्यांना किती आवडतंय किंवा काय. म्हणजे माईवर त्यांनी खूप प्रेम केलं, तसंच हे माई आजीवर पण खूप प्रेम करतील एवढी खात्री आहे. तुम्ही मालिकेतही म्हणजे तुम्ही मायलेकीचं नातं आहे आणि इथेही मेकअप रूम शेअर करताय. सो ते बॉन्डिंग ऑफ कॅमेरा कसं? येस सेम तसंच बॉन्डिंग आहे की मी जर डब्यात काही आणलं नसेल तर मग हे घे ग, हे खा ग, अशाच प्रकारचं आहे. त्यामुळे आम्ही जवळजवळच एकमेकांच्या जवळ बेड शेअर करतो. मला थोडेसे कमेंट्स पण मिळाले की तुम्ही दोघी आई आणि मुलगी फेसिंगनी दिसता पण दिसतो असं मला एक नवीन म्हणजे कॉमेंट मिळालेले आहे. मला जाणवलेली गोष्ट मी कधी बोलली नाही. म्हटलं कसं बोलू म्हणून मी नाही बोलले. पण मला हे जेव्हा मी ह्यांना पहिल्यांदा बघितलं तेव्हा मला असं वाटलं की अरे हो, म्हणजे मी त्यांची मुलगी वाटू शकते आणि त्या माझी आई वाटू शकतात. इतकं ते जुळून आलंय. आणि मेकअप रूम शेअर करत असल्यामुळे तर आम्ही कंटिन्यूस एकमेकींच्या सहवासात असतो. आमचा खूप छान हो वेळ महत्वाची म्हणजे वेळ आम्ही एकमेकांबरोबर स्पेंड करतो, ती गोष्ट छान आहे. आणि मालिकेत तू प्राजक्तावर रागवतेस किंवा तिचा द्वेष करतेस, पण रिअल लाईफमध्ये तू किती सगळ्यांची लाड करते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तिथे सीन करताना ऑफ कॅमेरा प्राजक्ता किती लाडकी आहे तुझी, हे आम्हाला जाणून घ्यायला. ऑफकोर्स लाडक्या आहेत. या तिघी लेकी माझ्या खूप लाडक्या आहेत, प्राजक्ता, तृप्ती, भाग्या. कारण की मला स्वतःला मुलगी आहे, त्यामुळे मी तिला घरी ठेवून येते आणि मग इथे आल्यानंतर ह्या सगळ्या माझ्या मुली असतात. तर ती आई घरची आई आणि इथे सेटवर आल्यानंतरची ही आई ती सेमच असते. त्यामुळे ऑफ स्क्रीन असताना तर आम्ही खूप छान जेल झालेलो आहोत. त्यामुळे असं कधीच हे नाही. पण कॅमेरासमोर गेल्यानंतर ते ॲटोमॅटिक सगळं निघतं, ती मजा वेगळीच आहे. तू म्हणालीस की तुला रिअल लाईफमध्ये मुलगी आहे. मला सांग, ह्या दोन्ही मुली किंवा तिन्ही मुलींपैकी कोणाचं नेचर तुझ्या खऱ्या मुलीसारखं आहे किंवा रिअल म्हणजे इन रिअल लाईफ म्हणजे कॅरेक्टर्स मध्ये म्हणतेस, कॅरेक्टर नाही ना. गौरी 100%. ती गौरीसारखीच थोडीशी शाय इंट्रोवर्ट नाही म्हणता येणार पण शाय मितभाषी कमी बोलणारी, डान्सर, ॲक्टर. त्यामुळे मी गौरीशी खूप रिलेट करते या गोष्टी. ती पण ह्या इंडस्ट्रीमध्ये येणार का? ती ऑलरेडी मॉडेलिंगमध्ये आहे. आता आफ्टर ग्रॅज्युएशन तिला यायचं आहे. लेट्स सी.
कांट वेट त्यासाठी. पण आता तुम्ही म्हणालात की तुमचा स्वभाव सगळ्या इंडस्ट्रीमध्ये माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहे. सो मी पण मुलाखतींमधून ते काहीतरी समोरच्यामधलं घ्यायचा प्रयत्न करते. मला सांगा, तुम्ही दोघी एकमेकीच्या स्वभावामधनं काय घ्याल? म्हणजे ॲक्ट करताना वेगळं, पण ऑफ कॅमेरा आपण रिअल असतो. त्यातल्या स्वभावामधली काही चांगली गोष्ट स्वतःमध्ये घ्यायला आवडेल? मी ना तिच्याकडून दोन्ही ऑफ आणि ऑन कॅमेरा दोन्ही मला घ्यायला आवडेल. एक तर ऑफ कॅमेरा ती फुल ऑफ लाईफ असते आणि ऑन कॅमेरासुद्धा ती फुल ऑफ लाईफ असते. म्हणजे सेटवर काहीही टेन्शन असलं तरी ते टेन्शन बाजूला ठेवून चला अशी असते. आणि मी जरा अशी असते की थोडंसं जर इकडे तिकडे झालं की मी खूप ते इमोशनली स्वतःवर घेऊन त्याचा खूप विचार करते. पण तिच्याकडून मी गेले काही दिवस मी हे शिकते की नाही, ती मला स्वतः सांगते पण की हे बघ मिताली, हे असं करायचं नाही, या गोष्टीचं एवढं घ्यायचं, काम करायचं, आपलं काम चोख करायचं, दॅट्स इट, बाकीच्या गोष्टी मनावर नाही घ्यायच्या. सो ही गोष्ट मी तिच्याकडून आय होप इथून या सिरियलमधून शिकून जाईन आणि पुढे मी माझ्या लाईफमध्ये ती अप्लाय करीन. आय होप सो. आणि त्यासाठी थँक्यू. हा म्हणजे ही फेज येण्यासाठी ना, आधी आपणही या फेजमधून गेलो असतो, तुम्हीही गेला असाल की तुम्ही आधीपासूनच अशा आहात? मी आहे अशीच आहे. हा, मी अशीच आहे, सगळ्यांना माहिती मी अशीच आहे. नाही, पण ती म्हणते की अगं मी इतकं बघितलंय ना, मी इतकं हे बघितलंय, मी त्याच्यावर तुला सांगू शकते ही गोष्ट. स्टेज आहे ना, आता माझं जे एज आहे, म्हणजे लहान आहे मी खूप, तशीच तुमच्या सगळ्यांपेक्षा, पण हे एवढे जे अनुभव आहेत ना, त्यावरून मी ह्यांना सांगते की हे असं करू नका ते. आणि ह्या मुली ऐकतात, मी सांगते ते हो हो शकुताई बरोबर बोलते, शकुताई बरोबर बोलते म्हणून. आणि म्हणजे सगळ्याच, म्हणजे आता ह्या आमच्या ड्रेसच्या मुली आहेत, मेकअपच्या म्हणजे हेअर ड्रेसर आहेत, त्यासुद्धा इतक्या जेल झालेल्या आहेत, ते काही बोलतात, मला शक्कू म्हणून पण हाक मारतात. कसं होतं, तुम्ही पहिल्यांदा जेव्हा समोर येता आणि तुमचं जे स्माईल असतं त्यावरून तुम्हाला कळतं की तुम्ही ऑलरेडी एकमेकांना रिसीव्ह केलं असेल ना, तर मग गोष्ट तिथेच संपून जाते. मग आडेवेडे काहीच गोष्ट येत नाही. पहिल्या स्माईलमध्ये तुम्हाला कळतं की अरे आपल्या ह्यांच्याशी कसं असतं, आपले प्रत्येक माणसाला टेन्शन असतं, कोण टेन्शनशिवाय नाही आहे. तर प्रत्येकाने आपलं टेन्शन घरी ठेवावं आणि कुठेही जायचं असेल, तुम्ही कुठे जिथे जाल तिथे तुम्ही तुमचं टेन्शन बाजूला ठेवा आणि जा. बघा तुम्ही अशक्य गोष्ट शक्य होईल तुमच्यासाठी, हे माझं हे आहे. आणि मी कोणी असो, तू माझ्याशी कितीही वाईट वागलीस ना, तरीसुद्धा मी तुझ्याशी वाईट नाही वागणार. मी आता ही फार सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे बरोबर आहे तिचं, मग ती लगेच तिला लागतं काय होतं, पण तिला मी समजावून सांगते. हिलाच नाही, या पोरींना सुद्धा सांगते समजावून. ताई म्हणाली की गौरी आणि तिच्या मुलीचं नेचर सेम आहे. तुमच्या फॅमिलीमध्ये अशी कोणी व्यक्ती की सेटवरचं सेम वाटतं की अरे ही तर माझ्या हिच्यासारखी, असं आपल्याला होतं ना कधी, सेम स्वभाव आहे? काय माहिती आहे का, माझ्या 2 सुना आहेत माझ्याकडे, त्याच 2 माझ्या मुली आहेत, त्याच माझ्या 2 पाठराखीण आहेत. कारण त्यांच्याकडे मी माझे सुखदुःख सगळी शेअर करते. पाठराखीण कशाला म्हणतात, तर त्यामुळे त्या 2 मुलीच आहेत पाठराखीणमध्ये. मी त्यांना, म्हणजे मला काय वाटत असेल, मला काही वाटत असेल तर मी त्यांच्याकडे शेअर करते, सुनांकडे. आणि आमचं तेवढं बॉन्डिंग आहे, त्या मला दम पण देतात. आई हे कपडे घाल, हे कपडे घालू नको, अशा तऱ्हेने पण बोलतात. पण आमचं आहे ते. आता हिचं कसं घरात ही मुलीबरोबर असेल तसंच आहे माझं. तर त्यामुळे ह्या ज्या प्राजक्ता असेल, ह्या तिघी मुली ज्या आहेत ना, त्या थोड्याफार फरकाने माझ्या सुनांत आहेत. म्हणजे हिचं हे आहे तर तिचं ते आहे, तिचं ते आहे, त्यामुळे मला आणखीन जवळच्या वाटतात. हिच्या पण काही गोष्टी माझ्या मोठीच्या स्वभावात आहेत. तर त्यामुळे ह्या सगळ्या, म्हणजे ही पण माझी मुलगीच आहे, त्या तिघी पण माझ्या मुलीच आहेत. तर त्यामुळे सासू पुल्लेज. त्यामुळे मी सांगते दुःख वगैरे कसलं करायचं नाही, सोडून द्यायचं, पुढे जायचं. त्यांना असं वाटेल की आईपेक्षा तर सासूच कूल आहे यार, म्हणजे सासू सगळी मोकळी. माझ्या घरात तर तेच आहे वातावरण, म्हणजे सुना वाटतच नाहीत त्या. त्यामुळे आता हिची मुलगी त्या दिवशी एकदाच भेटली, मी तिला सांगितलं मला खूप आवडली, चांगले संस्कार केले तू मुलीवर, असं मी तिला सांगितलं. हे महत्त्वाचं आहे. आणि पहिला एपिसोड सगळ्यांनी बघितला. प्राजक्ताने ती रील पण टाकली होती की सासरकडच्यांनी सगळा एपिसोड बघितला, तिला कौतुक केलं. तुमच्या फॅमिलीने एपिसोड बघितल्यानंतर काय एक कौतुकाची थाप दिली, किंवा घरूनही मुलींनी काही सजेशन्स दिले का की आई खूप छान होतं किंवा हे चेंजेस करू शकते? माझ्या मुलीने आता मॉडेलिंगमध्ये ह्याच्यामुळे असल्यामुळे ती म्हणाली की अम्मा, म्हणजे की थोडीशी लिपस्टिक अजून डार्क करत जा, आयशॅडो लावत जा, काजळ लावत जा, प्रेझेंटेबल तशी पण दिसली पाहिजे, परफॉर्मन्स तर तू करतेसच. म्हटलं ओके, करीन, त्यावर वर्क करीन. नाही, म्हणजे मी आत्तापर्यंत जे सगळे असे रोल केले ते असे प्रेमळ बिमळ केलेले होते. असा रोल केलेला नव्हता, कास्ट वगैरे डॅशिंग. तर पण माझ्या घरात माझ्या मुलांनी वगैरे सगळ्यांनी सांगितलं, मी सुनांनी पण सांगितलं आई मस्त करते म्हणून, छान करतेस तू. त्यांना आवडलं, म्हणजे मी आता जे काम करते ते म्हणजे फार वेगळं आहे.
आईसाठी थोडं कठीण आहे, कारण आईचा स्वभाव तसा नाही आहे किंवा काही नाही आहे, पण त्यांना खूप आवडलं माझं काम. म्हणजे मी ही जशी म्हणाली मी प्रचंड सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे की एक्स्ट्रीम आहे, म्हणजे नसलं पाहिजे. तर प्रोमो जेव्हा आला तेव्हा माझ्या नंदिनी बघितलं आणि तिने मला मेसेज केला, अगं तू कसं करणार हे काम डेली तुला रोज हे करायचं आहे. हो आता प्रोफेशन आहे तर करावं लागेल. म्हणजे तिला क्वेश्चन होता की तू इतकं कॉन्ट्रास्ट काम कसं करणार आहेस. पण जेवढं प्रोमोमध्ये कॉन्ट्रास्ट दिसलं तेवढं नाही येते, ते हळूहळू उलगडत म्हणणं आहे. जाईल. हा आता त्या दिवशी म्हणजे प्राजक्ताच येऊन सीन आमचा होता दोघींचा, मी तिला वाटेल ते बोलते नेहमी, म्हणजे जे कॅरेक्टर आहे त्याप्रमाणे, आणि ती रडते, असं तिला वाईट वाटतं आणि ती रडायला लागते, असा तो एक हे होता. प्राजक्ता मला बाहेर आलं म्हणून मी खरोखर रडले. तू किती बोललीस मला, ज्या तऱ्हेने तू बोललीस ना, मला खरोखर इतकं रडायला आलं, आणि ती खरी रडली तिथे, हे प्राजक्तानी मला सांगितलं, कळलं ना. तर त्यामुळे ही एक पावती आहे मला, माझ्यासाठी. प्रेम असावं तर. प्रेम नाही, तिला ती डबडबते अशी घामानी, आणि तिला नेमकं तुम्ही उन्हामध्ये उभं केलंय. पण नाही, मुलाखत संपली इथे. सो आता म्हणजे फॅमिलीचा भाग तुम्ही झालायत आमच्या ऑलरेडी. हो, प्रश्नच नाही. येस येस येस, तुम्ही पण म्हणजे आमच्या लाईफ फॅमिलीचा टाईम भाग माझ्यासाठी व्हा. या तिघी मुली माझ्या मुली असतील, ही माझ्यासाठी आईसारखी असेल, तर हे फिलिंग लाईफ टाईमसाठी असणार आहे. येस. आता पाठराखीण नुकतीच आली आहे मालिका, तो फ्रेश एक हे अपील होऊन जाऊ दे ना. ऑलरेडी 1 जूनपासून आम्ही 9 वाजता स्टार प्रवाहावर तुमच्या भेटीला आलो आहोत. रोज येत आहोत, सोमवार ते रविवार असे, म्हणजे महिन्याचे 30ही दिवस आम्ही तुमच्या भेटीला येणार आहोत. तर प्लीज आम्हाला भेटत राहा, आम्हाला कळवत राहा की तुम्हाला काय आवडतं आहे, काय आवडत नाही आहे, आणि प्रेम देत राहा. धन्यवाद. हां, हिने सांगितलं तेच, पण मी एक सांगते की तुम्ही जर नाही भेटायला आलात तर मग आजी रागवणार. चालेल तुम्हाला? नाही ना, मग नक्की बघा, हे प्रेमाने सांगते मी. थँक्यू सो मच, खूप मजा आली बोलून. थँक्यू सो मच राजश्री मराठी. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू.